महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने 68वी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा रामकृष्ण अण्णा सातव पाटील वाघोलीचा बाजार तर या ठिकाणी भरवत आहे. तर आप्पा, तुम्ही जानता राज्य कुस्तीच्या निमित्ताने खूप वर्षापासून हे काम करताय. आता मागे सुद्धा तुम्ही 8 वर्षापूर्वी दत्तक घेतलेल्या पोरांनी ऑलिम्पिक पद घेतले. त्याच्यानंतर सर्वच त्याला जाऊन भेटत होती. ठीक आहे, भेटलं पाहिजे, त्यांचा तुझे सत्कार पण केला पाहिजे. पण मला पब्लिकला हे आव्हान करायचे, रामकृष्ण अण्णा सातव पाटील असेल किंवा आपले संदीप बाप्पा बोंडवे असेल, हे जे मुलं तयार करतात त्यांची लोकांनी दखल घेतली पाहिजे. त्यांना ते कामात अजून आनंद वाटणार आहे. बरोबर आहे. तर वयाच्या 11व्या वर्षी मी लंगोट लावलाय आणि आता माझं 52 वर्ष चालते. जवळजवळ 41 वर्ष मी या कुस्ती क्षेत्रामध्ये आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेतला. मी रेल्वेकडनं 5 वर्ष केली. नॅशनल नंबर आहेत, माझ्या राज्याला नंबर आहेत आणि त्यामुळे मला रेल्वेची नोकरी मिळाली. आणि रेल्वेवरची नोकरी जी मला मिळाली ती स्पोर्ट्सवरतीच मिळाली. की नंतर रेल्वेमध्ये सोडून मी जानराजा कुस्ती केंद्र टाकलं. कुस्ती केंद्राच्या माध्यमातून अनेक मुलं ऑलिम्पिकला खेळतील याप्रमाणे चांगले कोच तिथे जानराजा कुस्ती केंद्रात ठेवले. आणि जी गोरगरिबाची मुलं आहेत खेळायला चांगली आहेत पण पैशाअभावी त्यांना चांगला खुराक खाता येत नाही, अशा मुलांना मागच्या 20-1 वर्षामध्ये कमीत कमी 150 मुलं मी दत्तक घेतली असते. आज सुद्धा महाराष्ट्रातल्या 60 मुलांना मी दर महिन्याला मानधन देतो. त्याचबरोबर माझ्यातल्या मी 7 मुलं दत्तक आहेत, त्यांना मी मानधन देतो. आणि महाराष्ट्रातल्या 8 इंटरनॅशनल खेळाडूंना दर महिन्याला 5,000 रुपये मी मानधन देत असतो. साधारण 4.25 लाख रुपये आमच्या ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 80 मुलांना आम्ही मानधन स्वरूपात मदत करत असतो, की जेणेकरून त्या सर्व पालांचा खुराक कुठं तरी त्यामध्ये बाल मला माहिती आहे 100% वागणार नाही, पण त्याला थोडा आधार देण्याचा काम आम्ही ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र कुस्ती संघाच्या वतीने अजून चांगल्या योजना महाराष्ट्रातल्या कुस्तीसाठी आम्ही सगळी मिळून घेऊन येणार. आता मागे सुद्धा राज्य सरकारने सलग 3 महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानाला थेट पोलीस दलामध्ये वरिष्ठ अधिकारी पद देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसारच विजय चौधरी यांनी सलग 3 महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर त्यांची DYSP ह्या पदावर नियुक्ती झाली. बरोबर आहे. महाराष्ट्रातल्या ज्या नागरिकांनी कुस्ती लोकांनी स्वप्न पाहिले महाराष्ट्रातल्या कुस्तीगीर ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक मिळवलं पाहिजे, मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे योजनेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं नक्कीच 28 ऑलिम्पिक आहे, त्यानंतर 32 ऑलिम्पिक आहे, त्यानंतर 36 ऑलिम्पिक आहे, कोणत्या तरी ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्रातला कुस्तीगीर 100% पदक मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. तर मित्रांनो, मला या बाईच्या निमित्ताने आवर्जून सरकारला ही विनंती करायची आहे, जे जानता राज्य कुस्तीगीर संघटना असेल किंवा अजून जे काही असतील, जे लोक पैलवान तयार करतात अशा संघटनेला काहीतरी मानधन भेटावं. ही गोष्ट आपण स्वतः म्हणू शकत नाही, त्यामुळे मी शासनाला विनंती करतो अशा संघटनेला काहीतरी सपोर्ट करा, की जेणेकरून त्यांच्याकडनं अजून असं काम भरगच्च होईल. महाराष्ट्र केसरी कुस्तीचा मान, मातीतील पैलवानाचा अभिमान.